नाना फडणवीसांच्या भूमिकेत संजय मिश्रा जेव्हा आले, म्हणजे ते एक वेगळ्याच उंचीवर गेलं. NHDचा नाटक वेडा माणूस आहे तो. त्यामुळे रादर मी हल्ली नेहमी सांगतो की त्यांच्यामुळे मी एवढं सिरियसली नाटक करतोय आज. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लवकरच रंगभूमीवरती घाशीराम कोतवाल हे नवकरण नाटक आपल्या भेटीला येत आहे आणि या नाटकाचं दिग्दर्शन केलेलं आहे आपल्या सगळ्यांचे लाडके दिग्दर्शक अभिजित पानसे सरांनी आणि हिंदीमध्ये नाटक रंगभूमीवरती येणार आहे आणि त्यानिमित्ताने आज खूप गप्पा मारायच्यात मला सरांची. हॅलो. नमस्कार. कसे आहात? मस्त. नवीन कलाकृतीला सांगायला आलोय. खूप अभिनंदन, कारण का घाशीराम कोतवाल खरं तर खूप प्रसिद्ध आहे हे आणि विजय सरांनी लिहून ठेवलेलं आहे नाटक आणि आता फायनली रंगभूमीवर हिंदीमध्ये ते येत आहे आणि हिंदी दिग्दर्शन तुम्ही करता आहात. पण त्याआधी मला आवडेल विचारायला, पोस्टर जे आहे नाटकाचं, मी जसं तुम्हाला याआधी म्हटलं होतं की तुमची कोणतीही कलाकृती असते त्या पोस्टरचं एक काहीतरी, मला माहीत नाही तुमचं काय ते नातं आहे, लाल आणि काळा रंग त्याच्यामध्ये असतो. ह्याही वेळी आहे तिथे मला दिसतं त्याच्यावर आणि इथेही लाल काळा रंग तो आहे. तर हे योगा प्रत्येक वेळी होतो की हे तुम्ही डिझाईन केले म्हणून तो रंग आहेच. नाही असं काही ठरवून लाल आणि काळा रंग नाही. उलट याच्यात फक्त ते नावापुरतं मर्यादित आहे. बाकी विविध रंग उधळलेले आहेत. पण असं काही ठरवून करत नाही मी. जेव्हा घाशीराम मी ज्या प्रकारे बसवतोय नाटक, कॉन्टेम्पररी थोडंसं, आणि तर त्यानुसार ते पोस्टर असावं असं मला वाटलं. आणि ज्या प्रकारे ते अर्थात खूप महत्त्वाचं माइलस्टोन नाटक आहे. डॉक्टर जब्बार पटेल यांनी बसवलं ते, विजय तेंडुलकरांचं नाटक, म्हणजे ते सगळं दिग्गज प्रकरण आहे सगळं. पण जेव्हा मी नाटक वाचलं तेव्हा मी नाटक आधी पाहिलं नव्हतं घाशीराम, आणि मला जसं जसं ते दिसत गेलं त्याचं एक काय म्हणू, त्याचं इम्प्रेशन हे पोस्टर आहे. नाटकाचं दिग्दर्शन करणार आहात तुमचं, सिनेमा आणि नाटक ह्याचं दिग्दर्शन करताना कुठच्या गोष्टी अशा तुम्हाला वाटल्या की ह्या टाळल्या पाहिजेत आणि ह्या पाळल्या पाहिजेत? हे सगळीच माध्यम खूप वेगवेगळी आहेत. म्हणजे फिल्मवरती माध्यमावरती कसं आहे की तो एवढा भव्य पडदा असतो. ते आता सोडा तुम्ही टी व्हीवर किंवा मोबाईलवर बघा. वेबसिरीजचं एक वेगळं माध्यम आहे. हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे, पण ते तरी एका कुटुंबातले असं म्हणू. नाटक ही गोष्ट म्हणजे जिवंत जो कला अनुभव आहे, आणि याच्यात तुम्हाला कसं की मला नेहमी नाटकाविषयी फार आदर व्यक्त करावासा वाटतं. कारण फिल्ममध्ये तुम्हाला रिटेक देता येतो, नाटकामध्ये रिटेकची सोय नाही. फिल्ममध्ये तुम्हाला रिॲक्शन समोरनं कळत नाही, पण नाटकामध्ये ती लाईव्ह कळते. आणि हे करत असताना तुम्हाला अनेक गोष्टींचं भान ठेवायला लागतं की त्याची प्रोसेस खूप वेगळी आहे. पण एकंदरच एक समोर तुम्हाला मी नेहमी असं म्हणतो की काय त्याच्यात अभिमान, गर्व आणि हे बाळगायचं, मला ते दिसतं देवाच्या कृपेने. आणि त्यामध्ये माझं काहीच कर्तृत्व मला वाटत नाही की मला तर ती बुद्धी देवाने दिली तर माझं काय त्याच्यात. पण ते जसं जसं दिसत गेलं, जसं ते मोठं होत गेलं, आणि कलाकार मुख्यत्वे करून संतोष जुवेकर अप्रतिम अभिनेता आहे, घाशीराम कोतवालच्या भूमिकेत आहे. आणि नाना फडणवीसांच्या भूमिकेत संजय मिश्रा जेव्हा आले तेव्हा म्हणजे ते एक वेगळ्याच उंचीवर गेलं. NHDचा नाटक वेडा माणूस आहे तो. आणि त्यामुळे रादर मी हल्ली नेहमी सांगतो की त्यांच्यामुळे मी एवढं सिरियसली नाटक करतोय आज. नाटक म्हटलं ना की प्रत्येकाच्या काय काय अशा खास आठवणी असतात. तुमच्या काय काय आठवण, म्हणजे ती तिसरी घंटा असू दे, पडणारा पडदा असू दे, त्या जुन्या नाट्यगृहामधल्या त्या फरशा असू दे, तिथला एक वेगळा वास असू दे, तुम्हाला काय आठवतं नाटक आणि नाट्यगृह म्हटलं? बापरे, मला बालनाट्यापासून माझ्या आयुष्याची सुरुवात झाली आहे. कधी लोकांना पटत नाही ते, पण मी ऍक्टिंग करायचो. त्याच्यानंतर मी एकांकिका स्पर्धांमध्ये रुईयाला हे केलंय. नाटकाचं जे एकांकिकेमधनं जे लोक आलेले आहेत, आणि मला असं वाटतं की मराठी चित्रपट क्षेत्रात 60%हून जास्तच 80% मुलं आत्ताची आमच्या सकट ही एकांकिका स्पर्धेतून आलेली आहेत. त्यामुळे तो जल्लोष, तो उत्साह, ती ऊर्जा
आणि आज जेव्हा मी 50 मुलांना घेऊन मुलींना घेऊन करतो तेव्हा आपसुक तुम्ही तेवढे तरुण होत असता आणि मजा येते खूप करायला. नाटकाला मला वाटतं असंच खूप छान प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम मिळत राहावा असं वाटतं आणि आत्ताही रंगभूमीवरती खूप वेगवेगळी मराठी हिंदीसह नाटकं येतच आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं त्यात अजून ह्या नाटकाची भर पडते आणि त्यात आपले छान सगळे मराठी कलाकार, उत्तम दिग्दर्शन आहे, विषय छान आहे. त्याच्यामुळे मला वाटतं प्रेक्षक येणारच आहेत. पण तुमच्या बाजूने एक छान सगळ्यांना अपील करायचं असेल तर काय सांगा? मराठीमधल्या उत्तमोत्तम कलाकृती या इतर भाषांमध्ये इतर भाषिकांनी सुद्धा जर बघितल्या तर मराठीचा आदर आपल्याला मागावा नाही लागणार. मराठी साहित्य परंपरा जी काही इतकी जुनी आणि इतकी भव्य आहे ती लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.